इंडिया आघाडीतून ममता बॅनर्जी बाहेर. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस स्वबळावर लढणार, एकटी भाजपला पराभूत करू शकते, ममता बॅनर्जींचं वक्तव्य. काँग्रेसनं कधीच विश्वासात घेतले नाही. राहुल गांधींची न्याय यात्रा माझ्या राज्यातून जाते, पण मला कल्पना नाही, ममता बॅनर्जींचा काँग्रेसवर निशाणा. प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येत सकाळपासून रामभक्तांची मोठी गर्दी. अगदी शिस्तीत रांगेत सर्व रामभक्तांना मंदिरात सोडलं जात आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी. काल रात्रीपर्यंत 5 लाख भक्तांनी घेतलं दर्शन. अयोध्येत रामाच्या दर्शनाचा दुसरा दिवस. कडाक्याच्या थंडीत राम मंदिरात भाविकांची गर्दी कायम. गर्दीच्या नियंत्रणासाठी लखनौमधून अयोध्येला जाणाऱ्या बस रोखल्या. पहिल्याच दिवशी अयोध्येच्या राम मंदिरात 3,17,00,000चं दान. श्रीरामांच्या दर्शन रांगेसोबतच दान काउंटरवर देखील भाविकांची लांबच लांब रांग. दीक्षा कुकरेजा यांच्यावर अयोध्येला सुंदर बनवण्याची जबाबदारी. अयोध्येचा ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व कायम राहावं याकडे विशेष लक्ष देण्यात येणार. तसंच शरयू घाटाचा देखील विकास केला जाणार. उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम. धुक्याची लाट काही केल्या कमी होईना. आज दिल्ली आणि गुरुग्राममध्ये धुक्याची चादर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल यंदाच्या प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्या बालकांशी साधला संवाद. यावेळी मोदी यांनी मुलांशी संगीत, संस्कृती, सौर ऊर्जा आणि क्रीडा यांसारख्या विषयांवर विचार मांडले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गृहमंत्री अमित शहांना लिहिलं पत्र. आसाममध्ये राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रेच्या सुरक्षेबाबत पत्र लिहिण्यात आल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.